मंद्रुप इथं दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशन आणि श्री सिद्धेश्वर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला। मंद्रुप येथील मळसिद्ध मंदिरात दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशन आणि श्री सिद्धेश्वर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मळसिद्ध मुगळे हे होते। या प्रसंगी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान हनमाने, दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे संस्थापक रेवणसिद्ध मेंढगुदले, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर मोरे, लोकसेवा विद्यामंदिरचे प्राचार्य बसवराज कुमठेकर, बरूरचे प्रगतशील शेतकरी विक्रांत हविनाळे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रणाली क्षीरसागर, असोसिएशनचे तालुका अध्यक्ष अमोक सिद्ध मुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी उद्योजक मळसिद्ध मुगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारांच्या लेखणीबद्दल कौतुक केलं। सन्मान होत असतो आणि तो सन्मान आणि तो सत्कार खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हवी असणारी गोष्ट असते। परंतु सत्कार आणि सन्मान या गोष्टीसाठी केलं जातं की त्याच्या आयुष्यामध्ये आपण ज्यावेळी एखादं काम सत्कारास पात्र होऊन करत असतो त्या अर्थानं त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला सन्मान आणि पुरस्कार हे मिळत असतात। खरं तर पत्रकार बांधवांचं या ठिकाणी सांगत असताना 1832 साली दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता उभी केली आणि त्या पत्रकारितेचा उद्देश हा होता की समाजामध्ये असणारे जे प्रश्न आहेत प्रशासनापर्यंत पोहोचले पाहिजे, लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचले पाहिजे, लोकप्रशासनापर्यंत पोहोचले पाहिजे। म्हणून पत्रकारितेला या देशामध्ये चौथा स्तंभ, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितलं जातं। तुमच्या गावातले जे तंटे आहेत ते तुम्ही आपापसात मिटवावे, पंच घ्यावे, पंचांग समूहावे, गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना घ्यावं, त्यांच्यातर्फे मिटवावं, जेणेकरून बाबा माझ्या भाऊकीमधला वाद किंवा दोन भावामधला वाद हा आपापसात मिटेल, हे आमचं प्रथम हाच हेतू असतो की बाबा असं व्हावं। परंतु काय समजत नाही, त्यांच्यासाठी आम्ही नंतर मग पुढची स्टेप घेतो। जसं मुंजे साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही असं केलं पाहिजे तर आम्ही ते करतो। दुसरा विषय की मुंगे साहेबांनी जे सांगितलं की बाबा पोलीस खात्याने जर निर्णय घेतला की स्वच्छता वृक्षारोपण याच्या बाबतीत, तर मला वाटतं की आम्ही 4-5 महिन्यापासून बऱ्यापैकी प्रयत्न करतोय। यावेळी कंदलगावचे प्रशांत कडते, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, सुरेश टेळे, सूर्यकांत जोडमोटे, यासीन मकानदार, ग्रामपंचायत अधिकारी नागेश जोडमोटे, कृषी सहाय्यक रमेश फरताडे, निलेश हेळकर, महेश मेंढगुदले, शिवराज कालदे, सिद्धाराम काळे, सिद्धलिंग मेहत्रे, प्रवीण कुंभार, रविशंकर मेहत्रे, अप्पू शिळले, रमेश वाघमोडे, अनमोल केवटे, राम गोसावी आदी उपस्थित होते। प्रास्ताविक अमोक सिद्ध मुंजे यांनी केलं। सूत्रसंचालन नंदकुमार वारे यांनी, तर आनंद बिराजदार यांनी आभार मानले। या प्रसंगी अमोक सिद्ध मुंजे, राजकुमार सारोळे, शिवानंद फुलारी, श्रीकांत हाले, नारायण घंटे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं।